आज आम्ही जी 4-5 दिवसापूर्वी नेवासा तालुका सोना येथे जी घटना घडली, जे संजय वैरागड याला इतकं बेधर्मीशी इतकं बेकार त्याला मारण्यात आलं. कारण फक्त मी आता एवढ्यात PI सोन्याची त्यांच्याशी फोनवर माझी चर्चा झाली. चर्चा होत असताना त्यांनी फक्त एक वडापावचं कारण सांगून वडापावच्या कारणावरून जर ते इतकं बेरहमीने त्या मुलाला इतकं मारलं की त्याच्या डोळ्यावर त्यांनी रॉड मारून त्याच्या पायावर त्यांनी स्कॉर्पिओ गाडी घातली आणि इतका भयंकर प्रकार केला की तो मेला म्हणून त्यांनी त्याला सोडून दिलं. जर तो अजून जर त्याच्या हातपायची हालचाल चालू असती तर 100% त्यांनी बंदूक काढून त्या गोळ्या घालायचा त्या ठिकाणी प्रयत्न त्यांनी त्या लोकांनी केला. त्यानंतर तेवढा प्रकार होऊन पण ते तिथं थांबले नसून त्याच्या अंगावर तोंडावर फुकले, त्याच्या तोंडावर त्यांनी लगुंज केली. म्हणजे एवढा भयंकर प्रकार झाला. आणि एक 2-4 महिन्यापूर्वी म्हणजे मार्च-एप्रिलमध्ये हाच प्रकार ह्या संजय वैरागडवर झाला. संजय वैरागडवर ते 5-6 महिन्यापूर्वीच्या अजून सुद्धा जखमा कोयत्यानी मारलेल्या, पायावर रॉडनी मारल्या, त्याच्या अंगावर जखमा आहे. पण संबंधित पोलीस स्टेशननी त्याच वेळेस जर कारवाई केली असती तर आता हा प्रकार या ठिकाणी घडला नसता. पण आम्हाला देखील वाटतं की संबंधित पोलीस स्टेशन मधले पोलीस कर्मचारी PI याच्यामध्ये पूर्णपणे सहभागी आहेत काय. आम्ही रिपब्लिकन सेना सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही आज त्या कुटुंबाला, त्या मुलाला त्या ठिकाणी भेट दिली सिव्हिल सरकारी हॉस्पिटलमध्ये. आणि भेट देत असताना आम्ही त्यांना सांगितलं की तुमच्या पाठीशी सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब आपल्या पाठीशी आहेत. आम्ही देखील सर्व रिपब्लिकन सेना अहिल्यानगर जिल्ह्यातले आपल्या संघ आहेत. आणि हेच होत असताना आम्ही उद्या परवा नगरचे SP साहेब यांना आम्ही भेटून त्या ठिकाणी निवेदन देऊन की 15 ते 20 आरोपी हे जर 20 आरोपी जर येत्या 8 दिवसात जर त्यांना अटक जर नाही केली तर आम्ही रिपब्लिकन सेनेमार्फत SP कार्यालयावर भव्य मोर्चा या ठिकाणी काढण्यात येईल अशी त्यांनी या ठिकाणी दखल घ्यावी. हा जो सोन्याचा प्रकार आहे हा मानवी सभ्यताला लाजवणारा प्रकार आहे. मारून त्याच्यावर लघुशंका करणे, थुकणे किंवा जीव मारणे. मला वाटतं अहमदनगर, अहिल्यानगर जिल्हा हा दलितावर अन्याय अत्याचार वाढतच चालले आहे. त्यामुळे याला अन्याय अत्याचार जिल्हा म्हणून घोषित करावा. लवकरच पालकमंत्री व SP साहेब, कलेक्टर साहेब व पत्रव्यवहार शाहू फुले आंबेडकर विचार मंचातर्फे करणार आहोत. आणि आम्ही जेवढ्याही संघटना आहेत, जेवढ्याही सामाजिक असतील, राजकीय पक्ष असतील, त्या गोष्टीला एकत्र येऊन ही बाजू आम्हाला कशी हे करता येईल त्याप्रमाणे आम्ही करणार आहोत. जसं आता सांगितलं साहेबांनी, शिंदे साहेबांनी की भव्य मोर्चा आहे, आम्ही आपल्या सोबत आहोत. ह्या कोणत्याही गोष्टीसाठी आताचा जो माहोल बघतोय आपण हा संविधानाच्या विरोधात चाललेली सगळी चळवळ दिसते आहे. संविधानाला न मानणारी एक आणि एकीकडे धर्मांध शक्ती वाढत चाललेली आहे. तर ह्यावर कुठंतरी आम्हाला जे आंबेडकरीवादी विचाराचे लोक आहेत मग तो जात पंथ सोडून आम्हाला एकत्र येण्याची गरज आहे आणि ह्या धर्मांध शक्तीला हाणून पाडण्याची गरज आहे. जय भीम, जय संविधान. संजय नितीन वैरागर. तर मला ज्यांनी आत्ता माझ्यावर हल्ला केला त्यांनी माझ्यावर याच्या आधी 4-5 महिन्यापूर्वी बी हल्ला केला. तर त्यानंतर मी रविवारी गावात दिवाळीला कपडे आणायसाठी चाललो होतो. मी आणि माझ्यासोबत एक जोडीदार होता. तर त्यांनी आम्हाला गाड्या आडव्या घातल्या. तर ते म्हणे तुम्ही मागं मारले माजले म्हणे. तर मी त्यांना बोललो आमचं काय झालं सांगा. त्यांनी डायरेक्ट उतरले आणि हाणाय मारायला चालू केलं मला सोनय गावात. तर त्यांनी फोन लावला तर मोठी गाडी बोलून घेतली आणि मला उचललं. 10-15 जणांनी मला गाडीत टाकलं मोठ्या आणि तिकडं लांडेवाडीमध्ये तिकडं ऐरानात घेऊन गेले. तर ऐरानात घेऊन गेले तिकडून मला गाडीवरतून फेकलं खाली. मला त्यांनी चालू गाडीतून खाली फेकलं. मला डोळ्यावरती रॉड ते मारले त्यांनी, फायटरने ते मारले, हातापायावरती मारलं, हातावरती इकडं टाके त्यांनी मारलं, हातावरती चाकू बिकू. तर लगी बिगी केले, थुकले बिकले माझ्या तोंडावरती तिथं ते. आणि त्याच्यानंतर मग मला खाली पाडलं आणि माझ्या हातापायावरतून गाडी घातली ब्लॅक स्कॉर्पिओ त्यांनी. आणि ते संदीप लांडेंनी त्याच्या बंधूला फोन लावला. संदीप लांडेने त्याच्या बंधूला फोन लावला संभा लांडेला. तर संदीप लांडे त्याला म्हणे त्याला गोळ्या घातल्याशिवाय पाठीमागं कुणीच येऊ नका. जरी मी गोळ्या घातल्यात त्याच्या हातापायाला दगडं बांधून त्याला विहिरीत फेकून द्या, तसे पाठीमागं येऊ नका म्हणे तुम्ही.
तर मी बिशोत पडून गेलो. तर त्यांना वाटलं की मी मेलो. तर त्यांनी मला आणलं सोन्यामध्ये कॉलेजवरती फेकून दिलं. मी त्यावेळेस बिशोत होतो. आणि मला बाकीच्या लोकांनी बघितलं, डायरेक्ट हॉस्पिटलला घेऊन आले. आधी पोलीस स्टेशनला नेलं, मग हॉस्पिटलला नेलं, मग मी जरा सुदीवरती आलो. त्यानंतर त्यांना वाटलं का मी डायरेक्ट मेलो, म्हणून ते मला सोडून गेले. ते माझ्या हातापायाला दगडं बांधून मला विहिरीत फेकणार होते. ते संदीप लांडे हे पण बोलत होता का त्याला गोळ्या घातल्याशिवाय पाठीमागे येऊ नका. त्यांच्याकडे रिव्हॉल्वर पण होती सिल्वर कलरची. किती जण होते यामध्ये एकंदरीत? ते 20-25 लोक होते. ते मला जे ओळखले मी त्यांच्या नावं सांगितलं. बाकीच्या आंध्रामध्ये मला रानात दिसलं ना. 2 व्हीलर होत्या, 10-15 2 व्हीलर आणि एक ब्लॅक स्कॉर्पिओ होती. माझे हातपाय धरले आणि पायावरतून 2दा-3दा गाडी मागं पुढं गेली. त्यांनी जातीवरती शिव्या दिल्या. मांगा माराकडे पाहून घेतो म्हणजे. दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007.